नमस्कार. नमस्कार. केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री श्री नितीन गडकरीजी, पीयूष गोयल जी, श्री पीयूष गोयलजी, हरदीप सिंह पुरी जी, श्री हरदीप सिंग पुरीजी, सर्बानंद सोनोवाल जी, श्री सर्वानंद सोनोवालजी, ज्योतिरादित्य सिंधिया जी, श्री ज्योतिरादित्य सिंधियाजी, श्री अश्विनी वैष्णवजी, श्री राजकुमार सिंहजी, विविध राज्य सरकारांचे मुख्यमंत्री, लेफ्टनंट नायब राज्यपाल, राज्य राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, उद्योग जगतातील सहकारी, अन्य महानुभाव इतर मान्यवर आणि और मेरे प्यारे भाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, दुर्गाष्टमी आज दुर्गाष्टमी आहे. पूरे आज देश में देशभरात शक्ती स्वरूपाची शक्ति पूजा केली जात आहे. का पूजन हो रहा है, कन्या पूजा केली जात आहे पूजन हो रहा है. आणि शक्तीच्या पूजेच्या या शुभ प्रसंगी अवसर पर देशाच्या प्रगतीला गतीला बळ देण्यासाठी देने का शुभ कार्य होत आहे. ये समय हा काळ भारत की आजादी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा आहे. आजादी के स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा आहे. आत्मनिर्भर भारताचा संकल्प घेऊन साथ हम आपण पुढील 25 वर्षांसाठी के भारत की बुनियाद भारताचा पाया रचत आहोत. पीएम गति पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय महायोजना भारत के भारताच्या आत्मबलाला, आत्मबल को आत्मविश्वासाला, आत्मनिर्भरतेच्या संकल्पाप्रत नेणार आहे. ले जाने वाला है. ये नेशनल ही राष्ट्रीय महायोजना 21वीं सदी 21व्या शतकातील भारताला गती देईल. गति शक्ति देगा. नेक्स्ट पुढच्या पिढीच्या पायाभूत सुविधा आणि मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीला कनेक्टिविटी को इस या राष्ट्रीय योजनेमुळे गती मिळेल. ही राष्ट्रीय योजना नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंतच्या पायाभूत सुविधांशी संबंधित सरकारी धोरणांना चालना देईल. ये नेशनल या गतिशक्ती राष्ट्रीय योजनेमुळे सरकार के सरकारी प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सीमा के भीतर पूरे हो, इसके लिए ये गति शक्ति नेशनल प्लान सही अचूक माहिती आणि अचूक मार्गदर्शन मिळेल. करेगा. गति शक्ति के इस महाअभियान के केंद्र में है भारत के लोग, भारतातील लोक, भारताचे उद्योग, इंडस्ट्री, भारतातील व्यापारी विश्व, व्यापार जगत, भारतातील उत्पादक, के मैन्युफैक्चरर, भारतातील शेतकरी भारत के किसान, गतिशीलतेच्या या महान मोहिमेच्या केंद्रस्थानी आहेत. भारत की वर्तमान यामुळे और आने वाली भारताच्या वर्तमान आणि भावी पिढ्यांना 21व्या शतकातील भारत घडवण्यासाठी निर्माण के लिए नई ऊर्जा, नवीन ऊर्जा मिळेल. उनके रास्ते के त्यांच्या अवरोध मार्गातील अडथळे समाप्त दूर करेगा. होतील. ये मेरा सौभाग्य है कि आज या के शुभ इस दिवशी पावन दिन में पीएम गति शक्ति मला नेशनल पीएम प्लान गतिशक्ती राष्ट्रीय महायोजनेचा प्रारंभ करण्याची संधी मिळाली. हे माझे सौभाग्य आहे. अवसर मिला है. साथियों, मित्रांनो, आज ही यहाँ नवी दिल्लीतील प्रगती मैदान इथे उभारलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन तसेच सभागृहाच्या केंद्राच्या 4 प्रदर्शन सभागृहांचे आज उद्घाटनही होणार आहे. दिल्ली में दिल्लीतील आधुनिक पायाभूत सुविधांशी संबंधित हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ये एग्जीबिशन हे प्रदर्शन केंद्र हमारे आपल्या देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाशी संबंधित आपली हस्तशिल्प, आपले कुटीरोद्योग आणि आपली इतर उत्पादने जागतिक व्यासपीठावर प्रदर्शित करून ग्लोबल जागतिक बाजारपेठेत त्यांना विस्तार वाढवण्यासाठी खूप मदत करतील. मदद करेंगे. मैं दिल्ली के लोगों मी दिल्लीच्या लोकांचे आणि देशातील लोकांचे
खूप अभिनंदन करतो. बहुत बधाई त्यांना देता हूं, माझ्या शुभेच्छा देतो. शुभकामनाएं देता हूं. साथियों, मित्रांनो, हमारे यहाँ दशकों तक सरकारी यंत्रणा ज्या प्रकारे अनेक दशकांपासून येथे काम करत आहेत, सरकार हा शब्द लोकांच्या मनात येताच निकृष्ट दर्जा, वर्षानुवर्षे कामात विलंब, अनावश्यक व्यत्यय, जनतेच्या पैशाचा अपमान हेच डोक्यात यायचं. मी अपमान म्हणतोय कारण देशातील जनता सरकारला कर स्वरूपात देत असलेला पैसा वापरताना एकही पैसा वाया जाऊ नये अशी सरकारमध्ये भावनाच नव्हती. सर्व काही असेच चालू होते. कि एक भी पैसा बर्बाद नहीं होना चाहिए. हर एक को लगता है देश अशाच प्रकारे चालेल चलने दो, चलता है, क्या है. देशवासी भी याची देशवासियांनाही सवय झाली होती. कि देश ऐसे ही चलेगा. वो परेशान होते थे. दूसरे ते इतर देशों की देशांची प्रगती पाहून अस्वस्थ व्हायचे, उदास दुःखी व्हायचे और इस भावना से भर गए थे कि कुछ आणि बदल काहीही नहीं बदलू सकता. शकत नाही अशी त्यांची भावना झाली होती. जैसा अभी हम वीडियो में भी देख रहे आपण थे, व्हिडिओमध्ये जसे पाहत होतो सर्वत्र तसंच दिसायचं. वर्क इन प्रोग्रेस, काम प्रगतीपथावर. लेकिन वो काम कभी पूरा होगा भी या नहीं, समय पर पूरा होगा या नहीं, ये लेकर कोई विश्वास जनता के मन में नहीं था. वर्क इन प्रोग्रेस का हा फलक एक प्रकारे तो अविश्वासाचं प्रतीक बनला होता. प्रतीक बन गया था. ऐसी स्थिति में अशा परिस्थितीमध्ये देशाची प्रगती कशी होईल? प्रगति भी तभी मानी जेव्हा जाएगी गती असेल, जब उसमें गति हो. गति के लिए गतीसाठी अधीरता असेल, धीरता हो. गति के लिए गतीसाठी सामूहिक प्रयत्न सामूहिक असेल, प्रयास हो. तेव्हाच प्रगतीचा विचार केला जाईल. आज 21व्या शतकातील भारत सरकारी व्यवस्थाओं की शासकीय उस यंत्रणांच्या पुरानी सोच त्या को जुन्या विचारसरणीला मागे पीछे टाकून पुढे जात छोड़कर आहे. आगे बढ़ रहा है. आजचा मंत्र आहे विल फॉर प्रोग्रेस. प्रगतीसाठी इच्छाशक्ती. वर्क प्रगतीसाठी काम करा, वेल्थ प्रगतीसाठी धन, प्लान फॉर प्रोग्रेस. प्रगतीसाठी प्राधान्य, प्रेफरन्स फॉर प्रगतीसाठी योजना आखा. हमने आम्ही ना सिर्फ केवळ निर्धारित परियोजनाओं वेळेत को प्रकल्प पूर्ण करण्याची तय कार्यसंस्कृती समय सीमा विकसित में केली पूरा नाही, करने का तर वर्क आज कल्चर प्रकल्प विकसित किया, बल्कि आज समय से पहले वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा प्रोजेक्ट पूरे प्रयत्न करने का केला जात आहे. प्रयास हो रहा है. अगर आज भारत आधुनिक infrastructure पायाभूत के सुविधांच्या निर्माण के लिए बांधकामांसाठी ज्यादा से ज्यादा अधिकाधिक गुंतवणूक investment करण्यास करने के लिए बांधील आहे, प्रतिबद्ध है, तो वही तेव्हाच आज का प्रकल्पांना भारत विलंब होऊ नये, हर वो अडथळे कदम येऊ भी नयेत, उठा रहा है जिससे प्रोजेक्ट्स में देरी काम ना हो. वेळेवर पूर्ण व्हावं रुकावटें यासाठी ना आजचा भारत कम प्रत्येक समय पर पाऊल उचलत पूरा आहे. हो. साथियों, मित्रांनो, देश का सामान्य देशातील मानव सामान्य माणूस अगदी लहान घर बांधतानाही त्यासाठी योग्य नियोजन करतोच. तो उसके लिए बाकायदा प्लानिंग करता है. कोई बड़ी यूनिवर्सिटी एखाद्या बनती मोठ्या है, विद्यापीठाचं निर्माण कोई असो, कॉलेज बनाता है, महाविद्यालयाचं निर्माण तो असो, भी तेही पूर्ण पूरी नियोजनानंच प्लानिंग के बांधलं साथ जातं. बनाया जाता है. समय समय पर वेळोवेळी उसके विस्तार त्याच्या की विस्ताराची गुंजाइश को व्याप्ती भी देखील अगोदरच पहले विचारात से घेतली सोच जाते. लिया जाता है. और ये इसमें हर किसी का आणि हा अनुभव है. प्रत्येकाचा अनुभव आहे. हर एक का ये अनुभव से प्रत्येकाच्या आप गुजरे. अनुभवातून तुम्ही गेला आहात. लेकिन पण दुर्भाग्य दुर्दैवानं से आपण भारतातील हम पायाभूत भारत में सुविधांच्या प्रकल्पांमधील इंफ्रास्ट्रक्चर से जुड़े प्रोजेक्ट्स में कॉम्प्रिहेंसिव सर्वसमावेशक नियोजनातील संबंधित त्रुटींचा दररोज अनुभव घेतो. रोजमर्रा अनुभव करते हैं. थोड़ा बहुत जहां जिथे हुआ भी है, थोडंफार झालं आहे, तो हमने देखा है आपण बघतो की की रेल्वे त्याचं नियोजन अपनी करत आहे. प्लानिंग कर रही है. रोड ट्रांसपोर्ट रस्ते डिपार्टमेंट वाहतूक विभाग त्यांचं अपनी नियोजन प्लानिंग करत कर आहे. रहा है.
टेलीकॉम दूरसंचार विभागाचं स्वतःचं नियोजन आहे. गॅस नेटवर्कचं काम वेगवेगळ्या नियोजनानं होत आहे. ऐसे ही तमाम वेगवेगळे विभाग अशा वेगवेगळ्या योजना आखत आहेत. हम सभी ने ये आपण सर्वांनी असेही पाहिले आहे की रस्त्यांचं बांधकाम सुरू असतं, रस्ता पूर्णपणे तयार होतो आणि मग पाणी विभाग येतो. और फिर तो पुन्हा जलवाहिनीसाठी खोदकाम करतो. खुदाई कर देता है. मग पाणी विभागाचे लोक पोहोचतात, काम तसं सुरू राहतं. काम होता रहता है. ये भी इथेही असं घडतं की रस्ते बनवणारे दुभाजक बनवतात डिवाइडर बना देते हैं और फिर आणि मग वाहतूक पोलीस म्हणतात की यामुळे वाहतूक कोंडी होईल, दुभाजक काढून टाका. चौकात सर्कल बनवले तर वाहतूक सुरळीत होण्याऐवजी गोंधळ होतो आणि हे आपण देशभरात घडताना पाहिले आहे. या परिस्थितीमध्ये जेव्हा सर्व प्रकल्प जुळून आणणं आवश्यक असतं तेव्हा प्रयत्न खूप करावे लागतात. काय चूक आहे ते दूर करण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतात. मित्रांनो, जितनी भी दिक्कतें हैं उसका मूल कारण ये है की मॅक्रो प्लॅनिंग अर्थात मोठ्या पातळीवर नियोजन आणि त्याचे सूक्ष्म स्तरापर्यंतची अंमलबजावणी यात जमीन आकाशाचा फरक आहे आणि हेच सर्व समस्यांचं मूळ कारण आहे. कोणता विभाग कोणता प्रकल्प कुठे सुरू करण्याची तयारी करत आहे याची माहितीही विविध विभागांना नसते. राज्यांकडेही अशी माहिती आगाऊ नसते. अशा अलिप्ततेमुळे निर्णय प्रक्रियेवर परिणाम होतो आणि निधीचाही अपव्यय होतो. सर्वात मोठा तोटा म्हणजे शक्ती जोडली जाण्याच्या ऐवजी त्याचा गुणाकार होण्याच्या ऐवजी शक्ती विभागली जाते. जे आमचे खासगी घटक आहेत त्यांनाही नक्की माहिती असतं की येथून रस्ता जाणार आहे किंवा इथे कालवा बांधणार आहे की नाही किंवा विद्युत केंद्र येथे येणार आहे. त्यामुळे ते देखील कोणत्याही क्षेत्राबद्दल कोणत्याही प्रकल्पाबद्दल चांगलं नियोजन करू शकत नाहीत. या सर्व समस्यांचं समाधान PM गतिशक्ती राष्ट्रीय महायोजनेमुळे होणार आहे. जेव्हा आपण महायोजनेच्या आधारावर काम करू तेव्हा आपल्या संसाधनांचाही पुरेपूर उपयोग होईल. मित्रांनो, आपल्या देशामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाला बहुतांश राजकीय पक्षांचं प्राधान्य नाही. त्यांच्या जाहीरनाम्यातही ते दिसत नाही. आता तर अशी परिस्थिती आली आहे की काही राजकीय पक्षांनी देशासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर टीका करायला सुरुवात केली आहे. आलोचना करने में गर्व करते हैं, जबकि दुनिया में ये स्वीकृत बात है कि सस्टेनेबल शाश्वत विकासासाठी क्वालिटी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करणं हा एक असा मार्ग आहे जो अनेक आर्थिक घडामोडींना चालना देतो. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते हे जागतिक स्तरावर स्वीकारलं गेलं आहे. ज्याप्रमाणे कुशल मनुष्यबळाशिवाय आपण कुठल्याच क्षेत्रामध्ये आवश्यक परिणाम प्राप्त करू शकत नाही, त्याचप्रमाणे उत्तम आणि आधुनिक पायाभूत सुविधांशिवाय आपण चौफेर विकासही करू शकत नाही. मित्रांनो, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाबरोबरच देश के इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट को सबसे ज्यादा नुकसान पहुंचाया सरकारी विभागांमधील परस्पर ताळमेळाचा अभाव, परस्पर संघर्षांमुळे देशाच्या पायाभूत विकासाचं सर्वात जास्त नुकसान झालं आहे. राज्यांमध्येही आपण राज्य सरकारे आणि स्थानिक संस्थांमध्ये या मुद्द्यावर तणाव होताना पाहिले आहे. यामुळे जे प्रकल्प देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यामध्ये हातभार लावू शकले असते ते प्रकल्प
देशाच्या विकासासमोर एक अडथळा बनत आहे. विकास के सामने एक दीवार बन जाते हैं. समय के साथ काळानुरूप वर्षानुवर्षे रखडलेले हे प्रकल्प आपली प्रासंगिकता, आपली गरज सुद्धा गमावून बसतात. अपनी जरूरत भी खो देते हैं. मी जेव्हा 2014 मध्ये यहाँ इथे दिल्लीच्या एक नई एका नव्या जबाबदारीनिशी आलो, तेव्हा देखील असे शेकडो प्रकल्प होते, ते अनेक दशकांपासून रखडलेले होते. लाखो कोटी रुपयांच्या अशा शेकडो प्रकल्पांचा मी स्वतः आढावा घेतला. सरकारचे सर्व विभाग, सर्व मंत्रालयांना एका मंचावर आणलं, सर्व अडथळे दूर करण्याचा प्रयत्नही केला. मुझे संतोष है कि अब सबका ध्यान इस ओर गया है की आपसी मात्र आता समन्वयाच्या अभावी प्रकल्पांना होणारा विलंब टाळण्यावर भर दिला जात आहे, याचा मला आनंद आहे. आता संपूर्ण सरकारी दृष्टिकोनासह सरकारची सामूहिक शक्ती योजना पूर्ण करण्यासाठी वळवली जात आहे. त्यामुळे अनेक दशकांपासूनचे अनेक अपूर्ण प्रकल्प आता मात्र पूर्ण होत आहेत. मित्रांनो, पीएम गती शक्ती आता हे सुनिश्चित करेल की 21व्या शतकातील भारत पायाभूत विकास प्रकल्पांमधील समन्वयाभावी आर्थिक नुकसान होणार नाही आणि वेळही वाया जाणार नाही. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय महायोजनेअंतर्गत रस्त्यांपासून रेल्वेपर्यंत, विमान वाहतुकीपासून कृषीपर्यंत विविध मंत्रालये, विभागांना याच्याशी जोडले जात आहे. प्रत्येक मोठ्या प्रकल्पाला, प्रत्येक विभागाला योग्य अचूक माहिती वेळेवर मिळावी, सटीक जानकारी समय पर मिले, यासाठी तंत्रज्ञान मंच देखील तयार करण्यात आला आहे. आज इथे राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक राज्यांचे इतर प्रतिनिधी देखील सहभागी झाले आहेत. मी सर्वांना विनंती करतो की लवकरात लवकर तुमचे राज्य देखील पीएम गतिशक्ती राष्ट्रीय महायोजनेमध्ये सहभागी व्हावे आणि राज्यांच्या योजनांना गती द्यावी. त्यामुळे राज्यातील जनतेलाही मोठा लाभ होईल. मित्रांनो, पीएम गतिशक्ती योजना सरकारी प्रक्रिया आणि त्याच्याशी संबंधित विविध हितधारकांना एकत्रित आणते. त्याचबरोबर वाहतुकीच्या विविध माध्यमांना एकमेकांशी जोडण्यास मदत सुद्धा करते. हा समग्र कारभाराचा विस्तारच आहे. आता जसे गरिबांच्या घरांशी संबंधित योजनेमध्ये केवळ 4 भिंती बांधल्या जात नाहीत, तर त्यात शौचालय, वीज, पाणी, गॅस जोडणी हे सुद्धा पुरवलं जातं. तशीच संकल्पना यात पायाभूत विकासासाठी देखील आहे. भूतकाळात आपण पाहिले आहे, उद्योगांसाठी विशेष क्षेत्राची घोषणा तर केली जायची, मात्र तिथपर्यंत कनेक्टिव्हिटी किंवा वीज, पाणी, दूरसंचार यासारख्या सुविधा पुरवण्याचे गांभीर्य दाखवले जात नव्हते. मित्रांनो, ही देखील खूप सामान्य गोष्ट होती की जिथे सर्वात जास्त खाणकाम होते तिथे रेल्वे कनेक्टिव्हिटी नसायची. आपण सर्वांनी हे देखील पाहिले आहे की काही ठिकाणी बंदरे असायची, मात्र बंदरांना शहरांशी जोडण्यासाठी रेल्वे किंवा रस्ते सुविधांचा अभाव असायचा. अशा कारणांमुळेच भारतात उत्पादन खर्च वाढत आहे. आपल्या निर्यातीचा खर्च वाढत आहे. आपला लॉजिस्टिक खर्च सुद्धा खूप जास्त आहे. निश्चित तौर पर आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमध्ये निश्चितच हा खूप मोठा अडथळा आहे. एका अभ्यासामध्ये असं आढळलंय की भारतात लॉजिस्टिक खर्च
जीडीपीच्या सुमारे 13% आहे. 13% है, 13% है. जगातील मोठ्या मोठ्या देशांमध्ये अशी परिस्थिती नाही. ऐसी स्थिति नहीं है. ज्यादा लॉजिस्टिक खर्च जास्त असल्यामुळे भारताच्या निर्यातीची स्पर्धात्मकता खूप कमी होते. बहुत कम हो जाती है. जहां प्रोडक्शन हो जिथे उत्पादन होत आहे तिथून बंदरापर्यंत पोहोचवण्याचा जो खर्च आहे त्यावरच भारतातील निर्यातदारांना लाखो कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. लाखों करोड़ रुपये खर्च करने पड़ते हैं. इस वजह से त्यामुळे त्यांच्या उत्पादनांची किंमत सुद्धा बेसुमार वाढते. बढ़ जाती है. उनका प्रोडक्ट त्यांचं उत्पादन अन्य देशांच्या तुलनेमध्ये खूप महाग होतं. कृषी क्षेत्रातही याच कारणामुळे आपल्या शेतकऱ्यांना खूप जास्त नुकसान सोसावं लागत आहे. ज्यादा नुकसान उठाना पड़ता है. इसलिए म्हणूनच आज भारतामध्ये वेगवान कनेक्टिव्हिटी वाढावी, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणं ही काळाची गरज आहे. म्हणूनच ही पीएम गतिशक्ती राष्ट्रीय महायोजना खूप मोठे आणि खूप महत्त्वपूर्ण पाऊल आहे. बहुत ही महत्वपूर्ण कदम है. इस दिशा में या दिशेने पुढे मार्गक्रमण करताना बढ़ने पर हर प्रकार का इंफ्रास्ट्रक्चर, प्रत्येक प्रकारची पायाभूत सुविधा इतर पायाभूत सुविधांना मदत करेल, दूसरे इंफ्रास्ट्रक्चर को सपोर्ट करेगा, उसका त्यांना पूरक बनेल. और मैं समझता हूं हर आणि मला वाटते की यामुळे प्रत्येक हितधारकाला देखील अधिक उत्साहानं यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल. मित्रांनो, पीएम गतिशक्ती राष्ट्रीय महायोजना देशातील धोरण आखणीशी संबंधित सर्व हितधारकांना, गुंतवणूकधारकांना एक विश्लेषणात्मक आणि निर्णयक्षम साधन देखील पुरवेल. एनालिटिकल और डिसीजन मेकिंग टूल भी देगा. यामुळे सरकारांना प्रभावी नियोजन आणि धोरण आखण्यास मदत मिळेली. सरकारचा अनावश्यक खर्च वाचेल आणि उद्योगांना देखील कुठल्याही प्रकल्पाशी संबंधित माहिती मिळत राहील. यामुळे राज्य सरकारांना देखील आपले प्राधान्यक्रम ठरवण्यात मदत मिळेल. जेव्हा अशी डेटाबेस यंत्रणा देशात असेल तेव्हा प्रत्येक राज्य सरकार गुंतवणूकधारकांसाठी ठराविक मुदतीची वचनबद्धता देऊ शकतील. यामुळे गुंतवणूक स्थान म्हणून भारताचा लौकिक आणखीन वाढेल, त्याला आणखीन नवीन आयाम मिळेल. आणि यामुळे देशवासियांना कमीत कमी खर्चामध्ये उत्तम दर्जा मिळेल. युवकांना रोजगारांच्या अनेक नवीन संधी सुद्धा मिळतील. मित्रांनो, देशाच्या विकासासाठी हे खूप आवश्यक आहे की सरकारचे पायाभूत विकासाशी संबंधित सर्व विभाग एकमेकांबरोबर असून एकमेकांच्या सामूहिक शक्तीचा वापर ते करत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये याच दृष्टिकोनाने भारताला अभूतपूर्व गती दिली आहे. गेल्या 70 वर्षांच्या तुलनेमध्ये आज भारत पूर्वीपेक्षा अधिक वेगानं आणि व्यापक स्वरूपात काम करत आहे. मित्रांनो, भारतात पहिली आंतरराज्य नैसर्गिक वायू पाईपलाईन, इंटरस्टेट नेचुरल गैस पाइपलाइन 1987 मध्ये सुरू झाली होती. 1987 में कमीशन हुई थी. इसके बाद त्यानंतर 2014 पर्यंत 2014 तक म्हणजे 27 वर्षांमध्ये देशामध्ये 15,000 किलोमीटर नैसर्गिक वायू पाईपलाईनचं काम झालं. आज देशभरात 16,000 किलोमीटरपेक्षा अधिक नवीन गॅस पाईपलाईनवर काम सुरू आहे. हे काम येत्या 5-6 वर्षांमध्ये पूर्ण होण्याचं उद्दिष्ट आहे. ये काम अगले 5-6 वर्षों में पूरे होने का लक्ष्य है. यानी म्हणजेच जेवढं काम 27 वर्षांमध्ये झालं त्यापेक्षा निम्म्या वेळेमध्ये अधिक काम करण्याचं उद्दिष्ट घेऊन आम्ही चाललो आहोत. उसके आधे समय में करने का लक्ष्य लेकर चल रहे हैं. काम करण्याची ही गती आता भारताची ओळख बनली आहे. 2014 पूर्वी 5 वर्षांमध्ये
सिर्फ केवळ 1900 किलोमीटर रेल्वे मार्गांचं दुपदरीकरण झालं होतं. 1900 किलोमीटर रेल लाइनों का दोहरीकरण होता था. बीते गेल्या 7 वर्षांमध्ये आम्ही 9000 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गांचं दुपदरीकरण केलं आहे. रेल लाइनों की डबलिंग की है. कहां 1900 और कुठे 1900 आणि कुठे 7000. 2014 से पहले के 2014 पूर्वीच्या 5 वर्षांमध्ये केवळ 3000 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण झालं होतं. बिजलीकरण हुआ था. बीते गेल्या 7 वर्षांमध्ये आम्ही 24,000 किलोमीटरहून अधिक जास्त रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण केलं आहे. बिजलीकरण किया. कहां कुठे 3000 आणि कुठे 24,000. 2014 के 2024 पूर्वीच्या 5 वर्षांमध्ये जवळपास 250 किलोमीटर ट्रॅकवरच मेट्रो चालत होती. चल रही थी. आज 700 किलोमीटरपर्यंत मेट्रोचा विस्तार झाला आहे आणि 1000 किलोमीटर नवीन मेट्रो मार्गांचं काम सुरू आहे. नए मेट्रो रूट पर काम चल रहा है. 2014 के पहले 2014 पूर्वीच्या 5 वर्षांमध्ये केवळ 60 पंचायतीच ऑप्टिकल फायबरनं जोडल्या गेल्या होत्या. 60 पंचायतों को ही 60 पंचायतों को ही ऑप्टिकल फाइबर से जोड़ा जा सका था. बीते 7 वर्षों गेल्या 7 वर्षांमध्ये आम्ही 1.5 लाखाहून अधिक ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबरनं जोडल्या आहेत. पंचायतों को ऑप्टिकल फाइबर से कनेक्ट कर दिया है. दळणवळणाच्या पारंपरिक माध्यमांच्या विस्ताराबरोबरच आंतरदेशीय जलमार्ग इनलैंड वाटरवेज और सी आणि सी प्लेनच्या नव्या पायाभूत सुविधा देशाला मिळत आहेत. देश को मिल रहा है. 2024 2014 पर्यंत देशात केवळ 5 जलमार्ग होते. आज 13 जलमार्ग कार्यरत आहेत. आज देश में 13 वाटरवेज काम कर रहे हैं. 2014 से पहले 2014 पूर्वी आपल्या बंदरांवर जहाज घेऊन परत जाण्याचा वेळ 41 तासांपेक्षाही जास्त होता. आता तो कमी होऊन 27 तासांवर आला आहे. तो आणखीन कमी करण्याचं काम आणि प्रयत्न सुरू आहे. अब ये घटकर 27 घंटे रह गया है. इसे और कम करने का प्रयास भी किया जा रहा है. मित्रांनो, साथियों, कनेक्टिविटी के दळणवळणाव्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधा निर्मितीला देखील वेग देण्यात आला आहे. नई रफ्तार दी गई है. बिजली की प्रोडक्शन वीज निर्मितीपासून पारेषणाचं संपूर्ण जाळं परावर्तित केलं आहे. यामुळे एक देश एक पॉवर ग्रिड हा संकल्प सिद्ध झाला. वन नेशन वन पावर ग्रिड का संकल्प सिद्ध हो चुका है. 2014 पर्यंत देशामध्ये जिथे 3 लाख सर्किट किलोमीटर वीज पारेषण वाहिन्या होत्या त्या आज वाढून 4.25 लाख सर्किट किलोमीटरपेक्षा जास्त झाल्या आहेत. वहीं आज ये बढ़कर 4.25 लाख सर्किट किलोमीटर से भी ज्यादा हो चुकी है. नवीन आणि अक्षय ऊर्जेच्या बाबतीत जिथे आपण अगदीच नगण्य होतो तिथे आपण आज जगातल्या पहिल्या 5 देशांमध्ये आलो आहोत. वहीं आज हम दुनिया के टॉप 5 देशों में पहुंच चुके हैं. 2014 मध्ये स्थापित क्षमतेपेक्षा जवळपास तिप्पट म्हणजेच 100 गिगावॉटपेक्षा जास्त भारतानं मिळवलं आहे. 100 गीगावॉट से ज्यादा भारत हासिल कर चुका है. साथियों, मित्रांनो, आज आज देशात हवाई वाहतुकीची एक आधुनिक इकोसिस्टीम विकसित करण्याचं काम वेगानं सुरू आहे. हवाई दळणवळण वाढवण्यासाठी देशामध्ये नवीन विमानतळ बांधण्यासोबतच आम्ही हवाई क्षेत्र देखील अधिक खुलं केलं आहे. गेल्या 1-2 वर्षातच 100 पेक्षा जास्त हवाई मार्गांचं सर्वेक्षण करून त्यांचं अंतर कमी करण्यात आलं आहे. उनकी दूरी घटाई गई है. ज्या क्षेत्रावरून प्रवासी वाहतुकीला बंदी होती ती आता हटवण्यात आली आहे. या निर्णयामुळे अनेक शहरांमधल्या हवाई प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. उड्डाण वेळ सुद्धा कमी झाला आहे. हवाई वाहतूक क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी नवीन MRO नीती बनवणे असो, GSTचं काम पूर्ण करणं असो, वैमानिक प्रशिक्षण असो, या सर्वांवर काम करण्यात आलं आहे.
मित्रांनो, या सर्व प्रयत्नांमुळेच आम्ही वेगानं काम करू शकतो. विश्वास हुआ है की हम तेज गती से काम कर सकते हैं, मोठे उद्दिष्ट साध्य करू शकतो, मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतो, हा विश्वास देशवासियांना वाटत आहे. आता देशाच्या अपेक्षा आकांक्षा दोन्ही वाढल्या आहेत. यासाठी येत्या 3 ते 4 वर्षांमध्ये आमचे संकल्प देखील खूप मोठे झाले आहेत. आता देशाचं उद्दिष्ट आहे लॉजिस्टिकचा खर्च कमीत कमी करणं, रेल्वेची माल वहन क्षमता वाढवणं, बंदरांची कार्गो क्षमता वाढवणं, टर्न अराउंड वेळ कमी करणं. येत्या 4-5 वर्षांमध्ये देशात एकूण 200हून जास्त विमानतळं, हेलिपॅड आणि वॉटर एरोड्रोम बनून तयार होणार आहेत. सध्याच्या आपल्या जवळपास 19,000 किलोमीटर गॅस पाईपलाईनचं जाळं वाढवून दुप्पट केलं जाणार आहे. मित्रांनो, देशातील शेतकरी आणि मच्छीमारांचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रक्रिया क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधांचा देखील जलद गतीनं विस्तार केला जात आहे. 2014 साली देशात फक्त 2 मेगा फूड पार्क्स होते. आता देशामध्ये 19 मेगा फूड पार्क्स कार्यरत आहेत. आज देश में 19 मेगा फूड पार्क काम कर रहे हैं. आणि आता त्यांची संख्या 40 पर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे. गेल्या 7 वर्षांमध्ये मासेमारी क्लस्टर्स, मासेमारी बंदरं फिशिंग हार्बर आणि माल उतरवणारे धक्के यांची संख्या 40 वरून 100 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यात आणखीन दुप्पट वाढ करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. मित्रांनो, संरक्षण क्षेत्रातही पहिल्यांदाच व्यापक प्रयत्न होत आहेत. आज तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशामध्ये 2 संरक्षण मार्गिका उभारण्याचं काम सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान उत्पादनात आपण जलद गतीनं या क्षेत्रातील अग्रगण्य देशांच्या यादीमध्ये समाविष्ट होत आहोत. एकेकाळी आपल्याकडे 5 उत्पादन क्लस्टर्स होतील. आता त्यांची संख्या 15 पर्यंत वाढली आहे आणि यापेक्षाही दुप्पट वाढ करण्याचं उद्दिष्ट आहे. गेल्या काही वर्षांमध्ये 4 औद्योगिक पट्टे तयार झाले असून आता अशा औद्योगिक पट्ट्यांची संख्या 1 डझन पर्यंत वाढवण्याचं काम सुरू आहे. मित्रांनो, आज सरकार जो दृष्टिकोन घेऊन काम करते आहे याचं एक उदाहरण प्लग अँड प्ले पायाभूत सुविधांची निर्मिती हेही आहे. आता देशातल्या उद्योग क्षेत्राला अशा सुविधा देण्याचा प्रयत्न आहे ज्याला प्लग अँड प्ले म्हणजेच सुरू केल्यावर कुठलेही अडथळे न येता, म्हणजेच देशातल्या आणि जगभरातल्या गुंतवणूकदारांना फक्त आपली व्यवस्था लावायची आहे आणि काम सुरू करायचं आहे. जसं की ग्रेटर नोएडा इथल्या दादरीमध्ये अशाच प्रकारची एकात्मिक औद्योगिक वसाहत तयार होत आहे. या वसाहतीला पूर्व आणि पश्चिम भारतातील बंदरांच्या समर्पित मालवाहू मार्गिकेशी जोडलं जात आहे. त्यासाठी इथे मल्टी मॉडेल म्हणजेच बहु दळणवळण लॉजिस्टिक केंद्र बनवलं जात आहे. त्याच्याच बाजूला मल्टी मॉडेल वाहतूक केंद्रही विकसित केलं जाणार आहे. या केंद्रामध्ये अत्याधुनिक रेल्वे टर्मिनस असेल, त्याला जोडून आंतरराज्य आणि राज्यांतर्गत बस टर्मिनल जोडले असतील, सार्वजनिक जलद वाहतूक व्यवस्था म्हणजेच MRTP आणि इतर वाहतूक व्यवस्थांना पाठबळ दिलं जाणार आहे. देशाच्या विविध भागांमध्ये अशाच सुविधांची निर्मिती करून भारत जगाची औद्योगिक राजधानी बनण्याचं स्वप्न साकार करू शकतो. मित्रांनो, मी ही जी सगळी उद्दिष्ट आपल्याला सांगितली, ही उद्दिष्ट साधी सोपी नाही आणि म्हणूनच ती साध्य करण्याचे प्रयत्न देखील अभूतपूर्व असतील. त्यांच्या पद्धती देखील अभूतपूर्व असतील आणि या सर्व प्रयत्नांना सर्वाधिक बळ PM गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्यातूनच मिळणार आहे.
ज्या प्रकारे जे JAM त्रिसूत्री म्हणजेच जनधन, आधार, मोबाईल या शक्तीमुळे देशामध्ये सरकारी सुविधा आणि योजनांचा लाभ जलद गतीनं योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आपण यशस्वी झालो आहोत, त्याचप्रमाणे पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये PM गतिशक्ती अभियान तसंच काम करणार आहे. हे अभियान संपूर्ण देशाच्या पायाभूत सुविधांना नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत सर्वांगीण दृष्टिकोन घेऊन काम करणार आहे. मी पुन्हा एकदा सर्व राज्य सरकारांना या अभियानात सहभागी होण्याचं आमंत्रण देतो. त्यांना आग्रह करतो. ही वेळ कामाला लागण्याची आहे. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षामध्ये काहीतरी करून दाखवण्याची आहे. या अभियानाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला माझा हाच आग्रह आहे. माझी त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. मला संपूर्ण विश्वास आहे की प्रधानमंत्री गती शक्ती बृहद आराखड्याकडे खाजगी क्षेत्र देखील अत्यंत बारकाईनं बघेल. ते देखील यात सहभागी होऊन आपल्या भविष्यातील योजना तयार करू शकतील, विकासाची नवी क्षितिजे गाठू शकतील. आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. देशबांधवांना आजच्या नवरात्रीच्या पवित्र उत्सवानिमित्त शक्तीच्या या उपासनेच्या काळात शक्तीच्या या भगीरथ कार्यासाठी सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देत मी माझे भाषण संपवतो. खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा.